ठिकाणी मंचर ते उज्जैन ओंकारेश्वर अशी तीर्थयात्रा सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून मंचर शहर शिवसेना आणि दत्ता गांजाळे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ही तीर्थयात्रा दुसरी ट्रिप, पहिली ट्रिप ही त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी 800 महिला जाऊन आल्या आणि आज देखील उज्जैनला 800 महिला या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ट्रिपच्या निमित्तानं मी सगळ्या महिलांना त्यांचा प्रवास सुखाचा समाधानाचा हो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। तुमचं नाव सांग, कुठून आले तुम्ही? मंचरमधून। नाव काय? मंदाबाई बाळबागी। काय सांगा आज ही जी यात्रा निघली, काय महिलांमध्ये काय वातावरण आहे सध्या? आनंदाचं वातावरण। आनंदाचं वातावरण आहे। आता नियोजन कसं होतं त्याबद्दल काय सांगा? चांगले नियोजन चांगले आहे। आता हे जे नियोजन ज्यांनी केले ते दत्ताभाऊ कांदे त्यांच्याबद्दल काय सांगा? काही नाही, त्यांनी नगराध्यक्ष व्हावा आणि त्यांची प्रगती व्हावी एवढी बोला। माझं नाव योगिनी राजेंद्र राशीनकर, मी मनसरमधून आलेली आहे। ही जी ट्रिप काढलेली आहे त्यामुळं महिला फारच आनंदी आहे। आणखी ऐका ना, कट करा। तुमचं नाव सांगा, कुठून आले तुम्ही? मी मनसरमधूनच आलेले आहे, योगिनी राजेंद्र राशीनकर। आता हे जे आयोजन केलं यात्रेचं, तर महिलांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे? खूपच आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी आल्यानंतर सोयी सुविधा कशा होत्या तुम्हाला? खूप छान सुविधा आहे, घरच्यासारखं वाटतं एकदम। आता हे जे तुम्ही यात्रा करणार आहात, ह्या यात्रेमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घेणार आहोत। हे जे यात्रेचे ज्यांनी नियोजन केलं त्या दत्ताभाऊ कांदळेबद्दल काय सांगा? त्यांच्यासाठी सांगेन की त्यांनीच नगराध्यक्ष व्हावं, हीच परमेश्वराला मागणी। देवाकडे काय आता मागणी काय करणं गेलं? हीच मागणी हो, कारण आमचं पहिल्यापासून तेच इच्छा आहे की त्यांनीच नगराध्यक्ष व्हावं। दत्ताभाऊ नगराध्यक्ष। तुमचं नाव सांगा, कुठून आले तुम्ही? सविता दत्तात्रय शिंदे, मी मंचर येथून आले। आता हे जे काही यात्रेत तुम्ही आता आलेले आहेत, काय भावना आहे महिलांमध्ये? हां, छान आहे, म्हणजे नियोजन छान आहे। छान आहे नियोजन। आता तुम्ही देवदर्शनाला चालला आहात, हां, काय सांगा, देवाकडे काय साकडं घालणार आहात तुम्ही? आमचे दत्ताभाऊ नगराध्यक्ष व्हावे असं साकडं घालणार आहे। समोशी दत्ताभाऊ गांजाळे खूप छान आहे, म्हणजे महिलांची ट्रिप काढली पण खूप आनंद झाला त्यांना। आम्ही मंदिर देवाजवळ एवढंच मागू, उद्या उद्या म्हणून होणार आहे, 100% होणार। त्यांनी खूप छान केलं, म्हणजे महिलांना पण खूप आनंद वाटला का कुठेतरी त्यांना पण हे मिळावं म्हणून।